इथे काही कार्यक्रमाचा काही संबंध आहे का त्यांचा? चालू करायला सांगणार आहे. चला चालू आहे ना. नाही नाही, आज बघा इथे साहेबांचा वाढदिवसाचा कार्यक्रम चालू आहे, त्यानिमित्त आयोजित हे टुर्नामेंट आहे इथे. आणि अशा प्रकारचं कोण ते सरदारी बोलले त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला, जे काही प्रक्रिया चालू आहे. परंतु जाणीवपूर्वकरित्या खास करून मी इथल्या भाईंदर पश्चिमेच्या पोलिसांना सांगू इच्छितो की मुद्दाम केल्यासारखं या गेटवरती आणून कार्यक्रमाला गालबोट लावण्याचं काम ही अपप्रवृत्तीची गुंड प्रवृत्तीची माणसं करतायत. जाणून बुजून या गेटच्या आजूबाजूला माणसांनी उभं राहायचं, हा काय प्रकार आहे? हा अतिशय थिल्लरपणा आहे. हा भाजपसारख्या जबाबदार पक्षाला हे शोभत नाही. एखाद्या वाढदिवसाचा कार्यक्रम होतोय, मंत्री आहेत राज्याचे, ते कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम चालू असताना अशी गुंड प्रवृत्तीची माणसं आणून असा थिल्लरपणा त्या गेटवरती करणं हे भाजपसारख्या सुसंस्कृत पक्षाला शोभत नाही. हेच आमचं म्हणणं आहे. आम्ही काय म्हणतो, गुरजोत सिंग आज येणार होते का? त्यांना काही इन्व्हिटेशन दिलं होतं? आम्हाला काही माहित नाही. सिंग येणार आहे नाही येणार आहे आम्हाला काही माहित नाही. आता यांना माहिती कोणी दिली आणि पोलिसांनी त्यांना इथपर्यंत काय येऊन दिलं हे पोलिसांनी तेच सांगतील. तुम्ही पाहताय त्यांचा आरडाओरडा, काय सुसंस्कृत सभ्यपणा आहे की नाही? आपण वाढदिवसाला एकमेकाला शुभेच्छा देतो, त्याच्या उदंड आयुष्याबद्दल चिंततो. उद्या नरेंद्र मेहतांचाही वाढदिवस येणार आहे, आम्ही सगळे शुभेच्छा देणारी माणसं आहेत त्यांना. ठीक आहे, राजकीय मतभेद असतीलही, पण हा काय प्रकार झाला यांचा? कोणी गेटवर येतोय ते ठाण्याहून येतात. कोणाच्या बापाचं भाईंदर आहे? भाईंदर आमचं आहे. कोण म्हणत असेल भाईंदर आमचं नाही, भाईंदर आमचं आहे. कोणाच्या बापाचं भाईंदर नाहीये. भाईंदर या शहरातल्या प्रत्येक कष्टकरी माणसाचं आहे, सगळ्यांचं भाईंदर आहे. 10,000 रुपये पगार घेण्यासाठी निवडून आला म्हणजे कोण मालक नाही होती ते. भाईंदर सगळ्यांचं आहे हे. म्हणून हा तमाशा खास करून मीरा भाईंदरच्या पोलिसांनी समजून घ्यावं की सत्ता कायम नसती, किंवा आताचा जो कोण माणूस तिथे बसलेला आहे तोही कायम बसत नसतो. सत्ता इकडची तिकडची होते. खास करून इथले पोलीस कर्मचारी तिकडचे कार्यकर्ते गेटवरती आणून बोलून गप्पा मारत उभे राहिलेले. काही संबंध आहे का? सरनाईक साहेबांचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे, आणि त्या दिवशी अशा प्रकारची घटना घडणं, याबद्दल तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आमची काही भूमिका नाही. ही काही भूमिका घेण्याच्या लायकीची माणसं आहेत काही. आदरणीय सरनाईक साहेबांचा आज 62वा वाढदिवस आहे. या शहरासाठी, या राज्यातल्या 1,20,000 परिवहन कर्मचाऱ्यांसाठी रात्रंदिवस काम करणारा तो माणूस आहे. अतिशय शून्यातून विश्व निर्माण केलेला माणूस आहे. आपण पाहताय मीरा भाईंदरकरांच्या तरुणांच्या खास करून आकर्षणाचा विषय असणारी एवढी मोठी टुर्नामेंट या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेली आहे. सुट्ट्यांचे दिवस आहेत, तरुणांनी यावं, वयोवृद्धांनी यावं, इथे एन्जॉय करावी. आज त्यांचा वाढदिवस आहे, शुभेच्छा द्यावात. परंतु ही घाणेरड्या प्रवृत्तीची जी माणसं आहेत ही अशा प्रकारचं वर्तन करतात आणि चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावायचं काम करतात. मग मी काल उदाहरण देतो. काल तो एक घाणेरडा प्रवृत्तीचा माणूस गुणरत्न सदावर्ते नावाचा, तो काल आला आणि तो कुणाला भेटल्यानंतर त्यांनी सरनाईक साहेबांवरती टीका केली. आम्ही असं म्हणू शकतो का त्याला नरेंद्र मेहतांनी बोलवला? आम्ही असं अजिबात म्हणणार नाही. गुणरत्न सदावर्ते आले, त्यांनी कुणाला भेटावं कुणाला नाही भेटावं हा त्याचा विषय आहे. आम्ही म्हटलं नाही की त्याला मेहतांनी बोलवलं आणि सरनाईक साहेबांना शिव्या द्यायला लावल्या. आम्ही बिलकुल असं काही म्हणणार नाही. तो त्यांचा विषय, कुणाला भेटावं नाही भेटावं. आता ते सरदार इथे येणार आहेत किंवा नाही येणार आहेत आम्हालाही माहीत नाही आहे. आता यांना कोणी माहिती दिली तर कदाचित पोलिसांनी माहिती दिली असेल, कारण पोलिसांचे खबरे बरेच त्यांच्यातही आहेत, इकडेही आहेत, दोन्ही बाजूला पोलिसांची खबरे आहेत. आम्हाला त्या गोष्टीची माहीत नाही. आमचं एवढंच आहे की आज आदरणीय सरनाईक साहेबांचा वाढदिवस आहे. सर्वांनी या, आम्ही तोंड गोड करू, तुमचंही गोड करू, त्यांचंही तोंड गोड करू. पाहुणे म्हणून या, सन्मान स्वीकारा ना. हा काय तमाशा लावलाय रस्त्यावरच्या सारख्या? ऑलरेडीच रस्त्यावरची माणसं आहेत ती. त्याच्यामुळे आमचं सर्वांचं म्हणणं आहे की आज सरनाईक साहेबांचा वाढदिवस आहे, सर्वजण आनंदाने साजरा करू. आज आमच्या नेत्याचा वाढदिवस आहे, उद्या तुमच्या ही चुकीच्या प्रथा पाडू नका. आम्ही तेच सांगतोय. इथे येऊन तमाशा काय करताय? आंदोलन करा, तिकडे गोल्डन नेस्टला करा, मुलुंडला जा ना, मुलुंडला जा, त्याच्या घराच्या बाहेर आंदोलन करा. आहे ताकद, त्याला समर्थ आहे तो. म्हणून सरदारजी बोलला म्हणून अख्ख्या शीख धर्माला शिव्या देणं ही भाजपला शोभत नाही. अख्ख्या शीख धर्मावरून, शीख धर्माच्या पगडीवरून ही शिव्या घालतायत त्याला. शीख धर्माची पगडी ही सर्वांसाठी किती प्रतिष्ठेची आणि पवित्र पगडी होती. ही भाजपची लोक शीख धर्माला शिव्या घालतायत इथे. म्हणजे एखाद्या हिंदूने, एखाद्या मुसलमानाने काम केलं, काही एखादं चुकीचं काम केलं तर अख्ख्या धर्माला शिव्या घालू नयेत. तसे भाजपची मंडळी अख्ख्या शीख धर्माला आणि पगडीवरून शिव्या घालतायत सरदारजीला. हे चुकीचं आहे. सरदारसाठी पगडी ही अतिशय सन्मानाची आणि प्रतिष्ठेची बाब आहे. काय चुकीचं वाईट बोलले ते पोलीस बघून घेतील ना. गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी, NC घेतलेली आहे, तपास करतायत, तो तपासाचा भाग आहे. परंतु ही थिल्लर प्रवृत्तीची माणसं इथे गेटवरती येऊन कार्यक्रमाला गालबोट लावतायत, हे शोभनीय नाही. एवढंच मी आमदार नरेंद्र मेहता साहेबांना सांगू इच्छितो. धन्यवाद टीव्ही बोलल्याबद्दल. हे होते अजूनही कालचा जो कार्यक्रम झाला ना, पूर्ण शहरामध्ये त्याची चर्चा आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला, अतिशय सुंदर. त्याप्रमाणे ते तिकडे चर्चा आहे की बाबा या कार्यक्रमाला जायला पाहिजे, हेच त्यांना झोंबलेलं आहे, बाकी काही विषय नाही. ते करू शकत नाही. आणि सरनाईक साहेबांचे हे कार्यक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्यक्रम असतात, हे चांगले झालेले आहेत म्हणून ही झोंबलेले विषय आहे, बाकी काही विषय नाही आहे. बस म्हणून याच्यामध्ये काहीतरी विरजण घालायचं चांगल्या कामामध्ये, पण असं होणार नाही. आम्ही समर्थ आहोत सगळं बघायला.
धन्यवाद विनाशी बोलावे. हे होते जे शिवसेनेचे शिंदे गटाचे कार्यकर्ते नेते. त्यांचं असं म्हणणं आहे की आज प्रताप सरनाईक साहेबांचा बड्डे आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी अशा प्रकारे कृत्य करणे हे योग्य नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह मी वैभव काक, TV9 मराठी, मीरा भाईंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.